आता ज्या प्रकारे महाराष्ट्राची निवडणूक झाले 2 फेजचे, लोक म्हणतायत की रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे, जो कायद्यात बदल करण्याचा किंवा घटनेत बदल करण्याचा जो मुद्दा काँग्रेसनी आणि विपक्षी लोकांनी उचललेला आहे, त्याचा फरक पडतोय आणि एनडीएला त्याचा तोटा बसतोय. आणि विदर्भमध्ये आणि मराठवाडा जे 2 फेजची निवडणूक झाली त्यामध्ये जे नारा दिला काँग्रेसने की संविधान बचाव, याचा फरक पडतोय आणि एनडीए माघारीवर या मुद्द्यावर. तुम्हाला वाटतं का असं? तुम्हाला एक सांगतो, संविधान बचाव काँग्रेसवाले सोयीचं राजकारण करतात. पहिल्यापासून सत्तेवर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध काँग्रेसने केला. बाबासाहेबांना निवडणुकीत पराभव काँग्रेसने केला. बाबासाहेबांचं जे काही बुद्धिमत्ता होती, बाबासाहेबांची जी काही एकंदरीत काम करण्याची पद्धत किंवा त्यांचा जो अभ्यास होता तो एवढा जबरदस्त होता की आपण कुणाशी तुलना करू शकत नाही. अशा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस पराभूत करण्याच्या करता काँग्रेस एकवटली आणि त्यांचा पराभव केला. त्यांनी दिलेलं संविधान तर उत्तम आहे. त्या संविधानाचा कधी संविधान दिन काँग्रेसने साजरा केला नाही. मोदी साहेब प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर मोदी साहेबांनी संविधान दिन साजरा केला. संविधान दिन साजरा करणं म्हणजे बाबासाहेबांना एक उत्तम प्रकारचं संविधान दिल्याबद्दल त्यांचाच आदर करणं असंच आहे ना. म्हणजे काँग्रेसने काहीच करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं ते काही सांगायचं नाही, उलट म्हणायचं नाही संविधान बदलणार. हे साधारणतः खोटं आहे. स्वतः प्राईम मिनिस्टरनी पण सांगितलं याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. घटना संविधान हे इतकं उत्तम आहे आपलं की त्याच्यामध्ये बदलण्याचं कुठलाही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.